मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारने स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी आयुष्याशी खेळायला सुरुवात केलेली आहे। एकदम अत्यंत वाईट गोष्ट आहे की 3 ते 4 दिवसापूर्वी या ठिकाणी जे आपल्या महाराष्ट्र सरकारने एका न्यूजपेपरमध्ये सांगितले होते की 30% पदे ही कंत्राटी भरतीने भरली जाणार आहेत। तर त्यांनी GR देखील काढलेला आहे। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघू शकता, महाराष्ट्र शासन बघू शकता, शासकीय वैद्यकीय आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट क व गट ड ची पदे बाह्य स्रोतामार्फत भरण्याबाबत हा त्यांनी GR काढलेले आहे। म्हणजे बाह्य स्रोतामार्फत म्हणजे कंत्राटी भरतीमध्ये त्यांना स्थलांतरित नवीन भरती त्यांनी करण्याचा हा GR काढलेला आहे। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। या जाहिराती कधी येणार आहे संपूर्ण बघणार आहोत। त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। तर प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयांकरिता गट क व गट ड या संवर्गातील मंजूर काल्पनिक पदे बाह्य स्रोतामार्फत भरण्याबाबत प्रस्ताव आयुक्त बैठकीत शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांच्या संदर्भ 5 वरील दिनांक बघू शकता 25/6/2024 रोजीच्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे। त्यांनी प्रस्तावित केलेला त्यानुसार बघू शकता, त्यानुसार 59 संस्थांमधील गट क आणि गट ड या संवर्गातील एकूण बघू शकता 6830 पदे बाह्य स्रोतामार्फत उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावाला शासकीय मान्यता देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती। ही आधीच विचारत होते आणि त्यांनी मान्यता दिलेली आहे। GR देखील काढलेला आहे। त्याच्यानंतर खाली या ठिकाणी शासन निर्णय देखील आहे। हा PDF तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल। तर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघू शकता, काय आहे बघू शकता, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संदर्भ 5 वरील दिनांक 25/6/2024 रोजीच्या प्रस्तावात नमूद संचालनालयाच्या अधिपत्याखालील परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे 59 प्रशासकीय वैद्यकीय आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयांतील कुशल अकुशल व अर्धकुशल एकूण अशी बघू शकता 6880 काल्पनिक पदे बाह्य स्रोतामार्फत भरण्यासाठी निविदा बघू शकता प्रारूपातील अटी व शर्तीनुसार निविदा प्रक्रिया राबवण्यास पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून शासकीय मान्यता देण्यात येत आहे। त्यांनी मान्यता दिलेली आहे या पदांना। आणि मित्रांनो, जर ते गट बघितले म्हणजे संवर्ग बघितले तर बघू शकता खाली कोणकोणती वेगवेगळी पदे असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाच्या अधिपत्याखालील बाह्य स्रोताद्वारे भराव्याच्या पदांचा तपशील त्यांनी खाली दिलेला आहे। तर जागा एकूण 6800 काहीतरी असणार आहे। त्याच्यामध्ये बघू शकता संस्थेचे नाव या ठिकाणी एकूण हे संस्था कितून तर खाली 59 संस्था असणार आहे वेगवेगळ्या। सफाईगार बघू शकता, सफाईगार वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळे। आता बारामतीचे जर बघितले तर तुम्ही ठीक आहे, दुसऱ्या याचं दाखवतो 1 मिनिट ठीक आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती येथे या ठिकाणी बघू शकता स्वच्छता निरीक्षक, वाहन चालक, कक्षसेवक, सफाईगार, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, स्वयंपाकी, नावी अशी एकूण येथे एकूण बघू शकता किती तर 178 पदे असे वेगवेगळ्या 59 संस्था या बघू शकता। खाली जर बघितलेलं शेवटची मी तुम्हाला दाखवतो, अशा 59 संस्थांमध्ये ही जाहिरात या ठिकाणी गेल्या एवढ्या पुढच्या महिन्यामध्ये येऊ शकते किंवा अजून 1-1.5 महिन्यामध्ये या जाहिराती सर्व यायला सुरुवात होईल। अशा एकूण 6830 प्लस जागा याच्यामध्ये भरल्या जाणार आहे। आणि महाराष्ट्र शासनाने या आपल्या स्पर्धा परीक्षाचा तयारी जे करत आहे त्या विद्यार्थ्यांचा अजिबातही विचार केला जात नाही। माझं एकच म्हणणं आहे, जे टेलिग्रामला जी पोस्ट व्हायरल होत आहे ती एकदम खरी आहे। ज्याप्रमाणे मुलांची या ठिकाणी कंत्राटी भरती केली जात आहे त्याचप्रमाणे हे आमदार मंत्री आहेत यांची देखील कंत्राटी भरती केली पाहिजे। आणि जेव्हा पण त्यांना परमनंट जॉब नसला पाहिजे, हा जेव्हा पण शासनाचा निर्णय होईल त्यांना कधी पण काढून टाकले पाहिजे। अशा प्रकारे त्यांच्यासोबत पण झाले पाहिजे। आपल्या महाराष्ट्राचे सर्वात जास्त ही कंत्राटी भरती मोठ्या प्रमाणामध्ये केली जात आहे। त्यामागे या भरतीला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड पद्धतीने विरोध केला होता। आता देखील विद्यार्थ्यांनी विरोध केला पाहिजे या भरतीला आणि ही जाहिरात या ठिकाणी हा GR देखील त्यांनी रद्द करायला लावलेला पाहिजे। सर्वांनी एकजूट होण्याची ही वेळ आहे आणि आपलं जे महाराष्ट्र शासन आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहे, हा प्रश्न सर्वांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे आहे।
तर मित्रांनो अशा प्रकारे ही भरती गट क आणि ड ची असणार आहे। जर या ठिकाणी GR रद्द झाला नाही, शासनाने या ठिकाणी मुलांनी या ठिकाणी आवाज उठवला नाही, तर याच्यामध्ये या ठिकाणी ही कंत्राटी भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी पुढील 1 ते 1.5 महिन्यापासून जाहिरात यायला सुरुवात होईल। आधीच याच्यामध्ये परमनंट भरती आलेली आहे। GMC नागपूर आणि धुळे 2च या ठिकाणी रुग्णालयांच्या जे विद्यालय आहे त्यांच्यामध्ये जाहिरात आलेली आहे। पुढील काही दिवसांमध्ये सर्व या ठिकाणी 59 संवर्गाच्या विद्यार्थ्यांनी या विद्यालयांमध्ये अर्ज करण्यासाठी गट क आणि ड साठी अर्ज करायला सुरुवात होईल। लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी आवाज उठवावा, याच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडले पाहिजे असे माझे एक मत आहे। तर मित्रांनो ही भरती लवकरच येणार आहे, परंतु याला विरोध व्हायला हवा एवढेच माझे मत आहे। तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।